विधानसभेनंतर प्रत्येक पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलाय। अशातच मुंबईत शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडण्यात आलं। शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडींसह 18 जणांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे आगामी निवडणुकांवर याचा परिणाम कसा होऊ शकतो याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। संजना घाडी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या संजना घाडी आता शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या आणि ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला। पूर्ण कालावधीमध्ये या काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या किंवा येत होत्या तिथल्या काही ठराविक गोतावळ्याचं ऐकून बऱ्याच गोष्टींचे आणि बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले जात आहेत। आताही प्रवक्तेपद आपण पाहिलं असेल तर सकाळच्या यादीत नव्हतं, त्यानंतर संध्याकाळच्या यादीत ऑनलाईन एका लिस्टमध्ये आलं। आमचे प्रश्न एवढंच होते की प्रवक्ता म्हणून काम करत असताना आमचं काय चुकलं। विधानसभेच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने तिकीटे दिली गेली, जे काही कारणं आणि जे काही व्यवहार होऊन दिले गेली ते आमच्यासाठी प्रचंड प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला लागणारं भयंकर होतं। पण गेली अनेक वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या घाडींनी पक्षाला असा अचानक जय महाराष्ट्र का केला, तर यामागेही एक कारण आहे। 4 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली। या यादीमध्ये संजना घाडी यांचं नाव नव्हतं, त्यामुळे घाडी नाराज झाल्या। त्यांच्या नाराजीनंतर या यादीत बदल करून त्यामध्ये संजना घाडी यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं। पण माजी नगरसेवक राहिलेल्या संजना घाडी यांना ही बाब पटली नाही। प्रवक्तेपदाच्या निर्णयावरून सुरू झालेलं नाराजी नाट्य सुरुवातीला डावलल्यानं मनात असलेली खदखद यातूनच घाडी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मशाल बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेतला, तेही पती संजय घाडी यांच्यासह। उपनेत्या आणि प्रवक्त्या संजनाताई घाडी आणि माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांना कुठेही महाराष्ट्रात पाठवलं की ते त्या ठिकाणी कामामध्ये शिवसेनेला यश मिळवून द्यायचे असे संजय घाडी यांचा शिवसेनेमध्ये आज प्रवेश झालेला आहे। गेले अनेक वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्या अनुभवाचा आणि कामाचा फायदा आपल्या शिवसेनेला होईल। संजना घाडींचं शिंदेंच्या पक्षात जाणं हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे। संजना घाडी या ठाकरेंच्या शिवसेनेतील मुंबईच्या महत्त्वाच्या नेत्या होत्या। बोरिवली मागाटणे भागातून त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या। संजना घाडी यांचे पती संजय घाडी हे देखील मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत। शिवसेना पक्षफुटीवेळी घाडी दाम्पत्य ठाकरेंसोबत राहिलं। ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांनी वेळोवेळी आक्रमक आंदोलनही केली होती। आता संजना घाडींनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया आली तेही ऐका। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते, हे खूप मोठे संकेत आहेत। हे यशस्वी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार। ठीक आहे, ते बघा जे स्वतःच्या ह्याच्यासाठी जातात स्वार्थासाठी बोलत नाही। तर दुसरीकडे भाजपकडून मात्र ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्यात आलाय। मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु हा गेला तरी चालेल तो गेला तरी चालेल असं करून पूर्ण नौकाच खाली झालेली आहे। एकीकडे संजना घाडींना सुरुवातीला प्रवक्तेपद नाकारलं, तर दुसरीकडे सुधीर साळवींना मात्र ठाकरेंनी मोठी जबाबदारी सोपवली। ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि लालबाग परळवरील म्हटल्यानंतर कट्टर शिवसैनिक आलाच। आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिवपद दिलेलं आहे। सुधीरला तर मी आणखी मुंबईमध्ये तुला पळवणार आहे, कळलं ना। तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा। मला आज खरंच बरं वाटतं की सगळेजण एकत्र आहात, आनंदात आहात, असेच आनंदात राहा, एकजुटीने राहा।
महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, पण विधानसभेत ठाकरेंच्या पक्षाची झालेली परिस्थिती आणि सध्या सुरू असलेलं आउटगोईंग हे पाहता महापालिकेची लढाई ठाकरेंसाठी बरीच कठीण जाण्याची चिन्ह आहेत. अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.